आटपाडी घनकचरा प्रकल्पात गैरव्यवहार, अनिल पाटील. नगरपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी. आटपाडी नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात नगराध्यक्ष, मुख्य अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांची आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पाटील यांनी म्हटलं आहे की 2023मध्ये 1,05,00,000 रुपयांचा ठेका VDK फॅसिलिटी सर्व्हिसेसला देण्यात आला होता. सुरुवातीला कर्मचाऱ्यांचे वेतन ठेकेदाराच्या बिलातून कपात केले जात होते, मात्र ही नंतर पद्धत बदलून ते थेट नगरपंचायतीच्या निधीतून दिले जाऊ लागले. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे येथील भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंटला 1,28,00,000 रुपयांचा नवीन ठेका देण्यात आला. या प्रक्रियेत प्रशासकीय मंजुरीसाठी चुकीची बँक माहिती दिल्याचा आरोप आहे. नव्या करारानुसार 8 कर्मचाऱ्यांचे वेतन ठेकेदाराच्या बिलातून कपात होणे अपेक्षित असताना ते नगरपंचायतीच्या निधीतून दिले गेले. त्यामुळे दरमहा सुमारे 1,40,00,000 रुपये, याप्रमाणे 11 महिन्यात 15,40,00,000 रुपये यांचं नुकसान झालेलं आहे. तसेच कचरा विलगीकरणासाठी 6 कर्मचारी कागदोपत्री दाखवून 9 महिन्यात 10,62,00,000 रुपयांची बिले लाटण्यात आली, परंतु काम झाले नसल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, आटपाडी.